संध्याकाळची वेळ होती. मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोडने जात होतो. हिंगण्याच्या स्टॉपच्या अलीकडे 1 किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडीमुळे गाडी थांबवावी लागली. इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडे फोडणाऱ्या कुटुंबाच्या पालाकडे गेली. पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी. तिथे 3 दगडांच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या झोपडीची मालकीण भाकरी भाजत होती. नवरा शेजारच्या बाजेवर जुन्या वर्तमानपत्राचा सुरगळलेला कागद वाचत बसला होता. त्या बाजेखाली त्याचा छोटा मुलगा एका तुटलेल्या खेळण्याबरोबर खेळण्यात दंग होता. वाहतूक अजून काही सुरळीत होत नव्हती. माझा मित्र जो एका मोठ्या कंपनीचा मालक होता, अगदी टक लावून त्या टम्म फुगणाऱ्या बाजेच्या भाकरीकडे बघत होता. गाडीची खिडकी उघडताच त्या भाकरीचा खमंग दरवळ आमच्या कारच्या खिडकीतून आत येत होता. मित्राने लहानपणी खेड्यातील मित्राकडे अशी खरपूस भाकरी खाल्ली होती व त्या भाकरीची चव तो अजूनही विसरला नव्हता. त्यानंतर मात्र त्याला परत तशी भाकरी खायला मिळाली नव्हती. अचानक तो मित्र म्हणाला, अरे संजू, आपण जर पैसे दिले तर ती बाई त्या भाकरी आपल्याला विकत देईल का? मी त्याला म्हटलं, अरे काहीतरी काय वेड्यासारखं बोलतोयस. तिची झोपडी म्हणजे काय हॉटेल आहे का? आणि आपण अशी कशी भाकरी मागायची तिला? क्षणभर त्याने विचार केला व गाडीचा दरवाजा उघडत मला म्हणाला, चल उतर खाली. मी त्याच्या मागोमाग उतरलो. झोपडीसमोर उभं राहत त्याने त्या बाजेवर बसलेल्या त्या बाईच्या नवऱ्याला नमस्कार केला. क्षणभर तो गोंधळून गेला, पण लगेच म्हणाला, साहेब, काही काम होतं का? सरळ विषयाला हात घालत माझा मित्र म्हणाला, मला तुमच्या या चुलीवरच्या भाकरी खायच्या आहेत. तुम्ही मला त्या विकत द्याल का? ती दोघं नवरा बायको आम्हा दोघांच्या तोंडाकडे बघतच राहिली. काय उत्तर द्यावं तेही त्यांना सुचेना. काय साहेब, गरीबाची चेष्टा करता, एवढंच तो म्हणाला. अरे बाबा, मी सिरियसलीच बोलतोय. अशा भाकरी आमच्या घरात कुणाला बनवता येत नाही व घरात चुलही नाही. लहानपणी एकदा मी अशा भाकरी खाल्ली होती व आता यांना भाकरी करताना बघून मला त्या चवीची आठवण झाली. आता त्या नवरा बायकोला पटलं की खरंच यांना भाकरी हव्या आहेत. बाजेवरून गडबडीत उठत तो म्हणाला, बसा दोघे बाजेवर. बोलताना समजलं की गावाकडे दुष्काळ पडल्यामुळे हे शेतकरी कुटुंब गुरंढोरं, पडीक शेत म्हातारीवर सोपून रोजीरोटीसाठी शहरात आले आहेत. आमचं बोलणं चालू असतानाच तो बायकोला म्हणाला, सुंदे, साहेबांना दे त्या 4 भाकरी. वाचत असलेला जुना पेपर त्याने बायकोच्या हातात दिला. तिने छानपैकी त्याच्यावर त्या ताज्या खमंग भाकरीची चवट ठेवली. वरून तव्यातील 4थी गरमागरम भाकरी त्याच्यावर ठेवली. मस्तपैकी मिरचीच्या खरड्याचा गोळा वर ठेवला व ते पार्सल मित्राच्या हातात दिलं. मोठा खजिना मिळाल्याचा भाव मित्राच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याने आभार मानत खिशात हात घातला व 500ची नोट तिच्या नवऱ्याच्या हातात ठेवली. अहो साहेब, हे काय करता? भाकरी कधी कोण निघतं का? बायको त्याला दुजारा देत म्हणाली, साहेब, भाकरीचं पैसे घेतलं तर नरकात बी जागा मिळणार नाही आम्हाला. आम्ही दोघं त्यांचं बोलणं ऐकून दिडमूड झालो. मित्रालाही काय करावं सुचेना. अचानक त्याने माझ्या हातात पार्सल देत गाडीचा दरवाजा उघडला व घरी मुलांसाठी घेतलेल्या खाऊची भली मोठी कॅरीबॅग काढली व पुन्हा झोपडीत शिरत ती पिशवी त्याच्या हातात देत म्हणाला, तुमच्या भाकरीची बरोबरी या खाऊशी होणार नाही, पण तरीही तुमच्या बाळासाठी ठेवा आहे. मी गाडी स्टार्ट केली. मित्र शेजारी बसून त्या गरमागरम भाकरीचा आस्वाद घेत होता. गाडी चालवताना एकच विचार मनात रुची घालत होता, गरिबीती ही किती औदार्य असते या लोकांमध्ये. भाकरी ही विकायची वस्तू नाही, हे तत्वज्ञान त्यांना कुठल्या शाळेत कॉलेजात जाऊन शिकावं लागलं नाही. आणि हो, अख्ख्या जगाला भाकरी खाऊ घालणारा हा पोशिंदा तुमच्या 4 भाकरीचे पैसे घेईल का? माझं शेजारी लक्ष गेलं. मित्र तृप्तीचा ढेकर देऊन घोरत होता. ब्रह्मानंदी टाळी लागली होती त्याची. त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर समजले सुख म्हणजे नक्की काय असतं. धन्यवाद.